आज इथं बसलेले जे सगळे आहेत हे सगळ्याच जाती धर्माचे या ठिकाणी बसलेले आहेत। आज शाहनवाज भाई आप यहाँ पे हैं, मुझे याद है जब 1.5-2 साल पहले आदरणीय अजीत दादा के नेतृत्व में हमने महायुति में शामिल होने का जो निर्णय लिया तो काफी हमारे अल्पसंख्यक के जो पार्टी के पदाधिकारी है, काफी जो कार्यकर्ता है, उनके मन में ये शंका थी कि अभी हम महायुति के सरकार में जा रहे हैं तो हमारी जो पार्टी की आइडियोलॉजी है उसका क्या होगा। मैं आप सबको बताना चाहूंगी कि जब हमारे नेता आदरणीय दादा ने ये निर्णय लिया, आदरणीय प्रफुल्ल भाई, आदरणीय तटकरे साहब, आदरणीय भुजबल साहब, आदरणीय हसन मुशर्रफ साहब, उन्होंने सबने मिलकर जब ये निर्णय लिया तो सबसे पहला निर्णय जो हमारे पार्टी के नेतृत्व ने लिया वो ये था कि हम हमारे आइडियोलॉजी के साथ कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे। सर्व धर्म समभावची आपली विचारधारा आणि याच्याशी कुठेही आपण तडजोड करणार नाही। आणि ज्या वेळेला महायुतीच्या नेत्यांसोबत सुद्धा ज्या वेळेला देशाचे लोकप्रिय गृहमंत्री आदरणीय अमित भाईंकडे सुद्धा, अमित शाह साहेबांकडे सुद्धा ज्या वेळेला पहिली मीटिंग ही झाली त्या पहिल्या मीटिंग मध्ये आदरणीय दादांनी भूमिका स्पष्ट केली की मी माझ्या पार्टीच्या विचारधारेची तडजोड करणार नाही, सर्व धर्म समभावची आमची विचारधारा त्या ठिकाणी राहणार। त्याच्यामुळे आज काम करत असताना कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून सुद्धा आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या संघटनेमध्ये सहभागी करून घेत असतो, त्यांना समान पद्धतीची संधी त्या ठिकाणी देत असतो। आज मंत्रिमंडळामध्ये महिला म्हणून मी त्या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करते, त्याचबरोबर माझ्या सहित माझे वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून हसन मुशर्रफ साहेब सुद्धा काम करतात। एका बाजूला आपले ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब सुद्धा काम करतात, एका बाजूला झिरवळ साहेब जे एका आदिवासी समाजातून त्या ठिकाणी येतात तेही आहेत, एका बाजूला राज्यमंत्री म्हणून इंद्रनील नाईक आहेत जे यवतमाळ या पट्ट्यातून त्या ठिकाणी एका अतिशय तिथल्या सुद्धा एक समाजातून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतात। प्रफुल्ल पटेल साहेब आहेत। आपण सगळ्याच आपापली विचारधारा धरून त्या ठिकाणी काम करत असताना ज्याचा उल्लेख महिला अध्यक्षांनी मगाशी केला